कदाचित बीडमध्ये घाण असल्यानं श्वास गुदमरत असेल आमदार विजयसिंह पंडित यांचं योगेश क्षीरसागरांना प्रत्युत्तर। बालकांनी पालकांना शिकवण्याची गरज नाही, राष्ट्रवादीची घडी विस्कटलेली नाही। योगेश क्षीरसागर भाजपात, विजयसिंह पंडितांची जोरदार टीका। विखेंची शरद पवारांवर टीका करण्याची पात्रता आहे का? सत्तेसाठी नैतिकता आणि निष्ठा गहाण ठेवून भाजपमध्ये गेले अनिल देशमुखांची विखे पाटील यांच्यावर जोरदार टीका। पालघरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार, काशीनाथ चौधरींचा भाजपमध्ये पक्षप्रवेश। सावंतवाडीमध्ये युती न झाल्यास मैत्रीपूर्ण लढत, सावंतवाडीमधील जनता नेहमीच आमच्या पाठीशी, दीपक केसरकरांचं वक्तव्य। भाजप भ्रष्टाचाराची कीड, भाजपनं देशाला कीड लावली, 10,000 रुपयांचा आमिष देऊन निवडणूक जिंकली। खासदार प्रणिती शिंदे यांची भारतीय जनता पक्षावर टीका। हिंगोलीमध्ये महाविकास आघाडीचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार ठरला, महाविकास आघाडीच्या बैठकीत उमेदवाराची घोषणा, अर्चना भिसे नगराध्यक्षपदाच्या उमेदवार। कोकणातील लांजा नगरपंचायत, राजापूर नगर परिषद निवडणुकीसाठी शिवसेना भाजपची युती, लांजा नगरपंचायतीच्या 17 पैकी 9 उमेदवारांची यादी करण्यात आली जाहीर। निवडणुकीमध्ये पैसे खर्च करावे लागतात, अनेक बाहुबली आम्ही निवडून आणले, समझने वाले को इशारा काफी है। प्रफुल्ल पटेल यांचा रोख नेमका कुणाकडे, असा प्रश्न उपस्थित। विरोधकांचं माझ्यावर विशेष प्रेम, माझ्याऐवजी ईश्वरपूरच्या अपूर्ण विकासाला टार्गेट करावं, जयंत पाटलांचा विरोधकांना खोचक सल्ला। कल्याणमध्ये शिवसेना शिंदे गटाचे विधानसभा सहसंपर्क प्रमुख विजय जोशींचा भाजपमध्ये पक्षप्रवेश, प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या हस्ते केला भाजपमध्ये पक्षप्रवेश। ठाकरेंच्या शिवसेनेमधील सर्व पदाधिकारी खंडणीखोर, मंत्री प्रताप सरनाईकांची टीका। ठाकरेंच्या सेनेच्या जिल्हा समन्वयकाच्या अटकेवरून करण्यात आली टीका। मीरा भाईंदरमध्ये मंत्री प्रताप सरनाईक यांचा जनता दरबार, जनता दरबाराला नागरिकांचा प्रतिसाद, जुन्या इमारतींसाठी ऐतिहासिक निर्णय। वर्सोवा विधानसभेचे आमदार फरून खान यांच्या वतीने आमदार चषकाचं आयोजन, चषकासाठी टी शर्ट आणि लोगोचं उद्घाटन उद्धव ठाकरेंच्या हस्ते। सिंधुदुर्गमध्ये युती होण्याची शक्यता आता धुसर, भाजप शिवसेना आमने सामने पाहायला मिळण्याची शक्यता। निलेश राणेंच्या उपस्थितीमध्ये मालवणमध्ये शक्ती प्रदर्शन, आमच्या अस्तित्वाची चर्चा करणाऱ्यांनी 3 तारखेला आमचे फटाके पहावेत, निलेश राणेंचं सूचक विधान। कराड नगराध्यक्षपदासाठी भाजपचे अतुल मोहनराव शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल। अतुल शिंदे गेली 25 वर्ष राजकारणामध्ये सक्रिय, उद्यापर्यंत अधिकृत उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता। सन्मानाने युती झाली तर ठीक, नाही तर आम्ही आमच्या ताकदीवर लढायला तयार, मंत्री गुलाबराव पाटलांचं वक्तव्य। युती होईल किंवा नाही याची पर्वा करू नका, मंत्री गुलाबराव पाटलांचं कार्यकर्त्यांना आवाहन। वांद्रे किल्ल्यावर दारूची पार्टी, पार्टीवरून अखिल चित्रेंची पोस्ट, तर भारतीय जनता पक्षावर त्यांनी टीका करत निशाणा साधला। पुण्यातील मनसैनिक उद्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता। पुणे शहरातील मतदार याद्यांचा अहवाल सादर करणार, याद्यांबाबत राज यांनी मनसैनिकांवर व्यक्त केली होती नाराजी, दुरुस्ती करून राज ठाकरेंकडे अहवाल सादर करणार। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे राज ठाकरे यांच्या भेटीला, तर माजी खासदार राजन विचारे यांची कन्या आणि आमदार सुनील शिंदे यांचे चिरंजीव यांचा विवाह, ठाकरेंचे 2 नेते होणार व्याही। जयसिंगपूरमध्ये संजय पाटील यड्रावकरांचं शक्ती प्रदर्शन, महायुतीमधील सर्वांना बरोबर घेत उमेदवारी अर्ज दाखल। जयसिंगपूरमध्ये महायुती विरोधात काँग्रेस, आमदार सतेज पाटील यांची जोरदार मोर्चे बांधणी। एकीकडे मुंबईत काँग्रेसची स्वबळावर लढत, दुसरीकडे पालिकेसाठी महाविकास आघाडी आणि मनसेची युती। उरण नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी आणि मनसेची युती, प्रचाराच्या पोस्टरवर महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत राज ठाकरेंचाही फोटो। निवडणुका महायुतीमध्ये व्हाव्या, शिवसेनेची इच्छा, आमदार बालाजी कल्याणकरांचं वक्तव्य। मित्र पक्षांकडे 20% जागेचा प्रस्ताव पाठवला, युती न झाल्यास स्वबळाची तयारी, नांदेडचे आमदार बालाजी कल्याणकर यांचं वक्तव्य। वर्धा जिल्ह्यामध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मोठी मुसंडी, हिंगणघाट पाठोपाठ आता समुद्रपूर इथल्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश। अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये 300 कार्यकर्त्यांना प्रवेश, वाशिमच्या कारंजामध्ये राष्ट्रवादीची ताकद वाढणार, नगरपरिषद अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीकडून नजिया खान यांचं नाव जाहीर। बीडमध्ये राजीनाम्याचं सत्र सुरू, योगेश क्षीरसागरांच्या राजीनाम्यानंतर राजीनाम्याचं सत्र, राजीनाम्यांमुळे राष्ट्रवादीच्या समोर आता मोठा आव्हान।
भाजपच्या कार्यकर्त्यांनी निम्म्याहून अधिक जागा जिंका, भाजपच्या बैठकीमध्ये रवींद्र चव्हाणांचा कानमंत्र. पदवीधर निवडणुकीसाठी मतदार नोंदणी जास्त व्हावी, पदवीधर निवडणूक नोंदणीसाठी कार्यकारिणीमध्ये मंथन. बीडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का, योगेश क्षीरसागर यांचा विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा. मी केलेल्या कामाची दखल न घेतल्यानं राजीनामा, क्षीरसागरांचं वक्तव्य. आपला पक्ष बुडाला तरी चालेल पण दुसरा पक्ष घेऊन बुडायचं, एका कुटुंबाच्या माध्यमातून रायगडमध्ये नवीन ट्रेंड. नाव न घेता महेंद्र दळवींची सुनील तटकरे यांच्यावर टीका. बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम, मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरू. बिहारमध्ये मुख्यमंत्री कोण होणार या संदर्भात राजकीय वर्तुळात चर्चा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं केलं उद्घाटन. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते भाजप कार्यालयाचंही उद्घाटन. फडणवीसांनी केली इमारतीची पाहणी. दहिसर टोल नाक्याचं स्थलांतर प्रकरण, स्थलांतरासाठी मंत्री नितीन गडकरींचा नकार. स्थलांतराच्या संदर्भात गडकरींचं प्रताप सरनाईकांना पत्र. स्थलांतरासाठी सुचवलेली जागा वसई विरार महापालिका हद्दीत येते, त्यामुळे पथकर नाका स्थलांतराच्या नियमाशी सुसंगत नसल्याचं पत्रामध्ये नमूद. खासदार सुप्रिया सुळे यांनी केली नवले पुलाची पाहणी. 2 दिवसांपूर्वी झालेल्या भीषण अपघातामुळे सुप्रिया सुळे यांनी अधिकाऱ्यांसोबत देखील केली चर्चा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज आणि उद्या असे शेवटचे 2च दिवस बाकी. तसंच आज रविवार असल्यानं अनेक दिग्गज नगराध्यक्ष आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे उमेदवार अर्ज भरणार. आमदार आणि खासदारांच्या विरोधात 478 प्रकरणं प्रलंबित. राज्य सरकारनं दिली उच्च न्यायालयामध्ये माहिती. सगळी प्रकरणं जलद गतीनं निकाली लावा, न्यायालयानं दिल्या सूचना. अमित ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मनसे शाखेचं होणार उद्घाटन. कोपर खर्णेमधील मनसे शाखेचं उद्घाटन. अमित ठाकरे नेरूळमधील श्री स्वामी समर्थ दर्शन सोहळ्याला उपस्थिती लावणार. मोहोळ नगर परिषदेचं नेतृत्व करण्यावरून पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आजी माजी आमदारांमध्ये वाद. मोहोळच्या निवडणुकीची सूत्र कशी हाती घेऊ शकतात? राजू खरेंचा रमेश कदमांना सवाल. तुम्ही 17 दिवसात आमदार कसे झालात? रमेश कदमांचं राजू खरेंना प्रत्युत्तर. जनता जनार्दन ठरवणार महापौर कोणाचा बसणार. कल्याण डोंबिवली महापौर पदावर श्रीकांत शिंदेंचं वक्तव्य. हे पब्लिक है सब कुछ जानती है. श्रीकांत शिंदे यांचा विरोधकांना फिल्मी स्टाईलनं टोला. नाशिकच्या भगूर नगर परिषदेमध्ये महायुतीत फूट. भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये युती तर शिंदेंची शिवसेना स्वबळावर लढणार. प्रेरणा बलकावडे राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार. बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदी पुन्हा उद्धव ठाकरेंची नियुक्ती. बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीच्या अध्यक्षपदी ठाकरे. स्मारक समितीच्या सदस्यपदी आदित्य ठाकरे आणि सुभाष देसाई. पुण्यामध्ये निवडणुकीसाठी पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये चुरस. पहिल्याच दिवशी 300 अर्ज संपले तर 10,000 शुल्क आकारूनही इच्छुकांची गर्दी. अरविंद कात्रटवारांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र. राजीनाम्यात गडचिरोली जिल्हा संपर्क प्रमुख महेश केदारींच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी. केदारी हे निष्ठावंत शिवसैनिकांचे मानसिक खच्चीकरण करत असल्याचा आरोप. पंढरपूरमध्ये काँग्रेस आगामी निवडणुकीसाठी मैदानात. डॉक्टर प्रणिता भालके यांचा उमेदवारी अर्ज दाखल. भाजपच्या विरोधामध्ये सक्षमपणे लढू, डॉक्टर प्रणिता भालकेंचं वक्तव्य. वर्ध्यामध्ये शिवसेनेचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर. रवी बालपांडे यांचा नगराध्यक्षपदाचा अर्ज दाखल. मनीषा कायंदेंच्या उपस्थितीमध्ये अर्ज दाखल करण्यात आला. बीडच्या अंबाजोगाईमध्ये दोन्ही राष्ट्रवादीची आघाडी. राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष राजकिशोर मोदींची माहिती. तर बीडमध्ये आगामी निवडणुकीच्या आधी राजकीय समीकरणं बदलली. आगामी निवडणुकीसाठी पवारांच्या राष्ट्रवादीकडून अश्विनी जाधव यांनी भरला अर्ज. माजी आमदार रमेश कदम यांच्या नेतृत्वाखाली अर्ज दाखल. मोहोळ नगर परिषदेमध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता. भरत गोगावलेंच्या मतदारसंघामध्ये तटकरेंचं जोरदार शक्ती प्रदर्शन. महाडमध्ये राष्ट्रवादी भाजप युती करून उमेदवारी अर्ज दाखल. सुनील तटकरे यांनी शिवसेनेच्या आमदारांनी केलेल्या वक्तव्याची दखल घेत चांगलंच सुनावलं. सावंतवाडीमध्ये शिवसेनेचं शक्ती प्रदर्शन. नगराध्यक्षपदासाठी नीता कविटकर उमेदवारी दाखल करणार. तर माजी नगराध्यक्ष संजू परब हे प्रभाग क्रमांक 7 मधून अर्ज दाखल करणार. नाशिकच्या भगूर नगर परिषदेसाठी शिवसेनेकडून देखील उमेदवारी घोषित. शिवसेनेचे उपनेते विजय करंजकर यांच्या पत्नी अनिता करंजकर यांच्या नावाची घोषणा. भाजप आणि राष्ट्रवादीच्या युतीनंतर शिवसेनेकडून स्वबळाचा नारा.
धाराशिव नगरपालिकेसाठी अचानक अर्जांची बरसात। जिल्ह्यामध्ये नगरसेवक आणि नगराध्यक्षपदासाठी 5 दिवसानंतर एकूण 299 अर्ज दाखल। 8 नगरपालिकांपैकी भूम नगरपालिकेत आतापर्यंत एकही अर्ज नाही। यवतमाळ नगरपरिषद निवडणुकीमध्ये अर्ज दाखल करण्यासाठी ऑनलाईन अट शिथिल। उमेदवारासाठी घमासान सुरूच, तर 10 नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी 299 अर्ज। कराडला नगरसेवक पदासाठी 101 जणांनी तर 3 जणांनी नगराध्यक्ष पदासाठी भरले अर्ज। तसंच मलकापूरला 78 जणांनी नगरसेवक पदासाठी तर 9 जणांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरले। 5व्या दिवशी हिंगोली नगरपालिकेसाठी 49 अर्ज दाखल, तर नगरपालिकेमध्ये 5व्या दिवशी नगरसेवकांसाठी 126 तर नगराध्यक्ष पदासाठी 7 उमेदवारी अर्ज दाखल। वर्धा जिल्ह्यामध्ये अध्यक्ष पदासाठी 4 तर सदस्य पदासाठी 61 नामांकन दाखल। नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी वर्धामध्ये 1, आर्वीमध्ये 1, पुलगावमध्ये 1, हिंगणघाटमध्ये 1 असे एकूण 4 नामांकन पत्र दाखल। चंद्रपूरमध्ये नगराध्यक्ष पदावरून भाजपमध्ये मोठा पेच। ब्रह्मपुरी नगर परिषदेसाठी नगराध्यक्ष पदाचा पेच। देशकर यांचा जुना कार्यकर्त्यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्याचा आग्रह। वाशीमध्ये जागतिक पत्रकार दिनाच्या निमित्तानं पत्रकार बांधवांचा सन्मान सोहळा संपन्न। सामाजिक कार्यकर्ते अनिल केंदळे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला। लोणावळ्यामध्ये स्थानिकांनी कारची तोडफोड केली। कार थांबवल्याच्या रागातून नागरिकांनी तोडफोड केली, तर नाश्ता करण्यासाठी चालकानं गाडी थोडा वेळ थांबवलेली होती। पुण्याच्या मुंडवामधील जमीन व्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीसह 10 मूळ जमीन मालकांना चौकशीच्या नोटिसा। शीतल तेजवानीनं घेतलेल्या पॉवर ऑफ अटॉर्नीची चौकशी सुरू। मनसे अमरावती महानगर स्तरीय शालेय चित्रकला आणि रंगभरण स्पर्धा। विविध चित्रांच्या माध्यमातून दिला संदेश। स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं। मुंबईमध्ये दहशतवादी हल्ल्याची धमकी। मुंबई नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, तर नेव्हल डॉक दहशतवादी हल्ल्याची धमकी। शिवसैनिकांना बाळासाहेब ठाकरेंचा आशीर्वाद घेता येणार। मीरा रोड शहरामध्ये उभारलं अत्याधुनिक कलादालन। प्रताप सरनाईकांनी उभारलं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संघर्षमय जीवनावर कलादालन। परभणीच्या कुराडी ग्रामपंचायतीमधील विकास कामांचं लोकार्पण। पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या उपस्थितीमध्ये प्रकल्पाचं लोकार्पण। योगीराज चांगदेव महाराजांचा दिंडी सोहळा। माऊलींच्या समाधी दर्शनानंतर चांगदेव महाराजांचे हे वारकरी पुन्हा परतीच्या प्रवासाला। ग्रामस्थ मंडळी मोठ्या भक्तिभावानं दिंडीची सेवा करतात। क्रांतीसूर्य बिरसा मुंडांची 150वी जयंती यवतमाळ जिल्ह्यामध्ये उत्साहात साजरी। आदिवासी संस्कृतीचे देखावे देखील साकारण्यात आले। जिल्हा पोलीस दलामध्ये मोठे फेरबदल। यवतमाळ जिल्हा पोलीस विभागातील 3 प्रभारी ठाणेदारांसह 13 दुय्यम अधिकाऱ्यांची बदली। शेत रस्त्यासाठी महसूल विभागाकडून नवीन आदेश जाहीर, तर नवीन निर्णयामुळे 7 दिवस वाद निकाली लागणार। यामध्ये स्थळ पाहणी, पंचनामा आणि जिओ टॅग छायाचित्र सादर करणं बंधनकारक। यवतमाळ झडपी केंद्रनिहाय मतदार यादीला पुन्हा मुदतवाढ। तांत्रिक अडचणीचा खोडा, तर 24 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार अंतिम यादी। विडिया भाडेकर शाळा पुन्हा सुरू होणार। शिक्षण मंत्री दादा भुसेंच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित। नाशिकमध्ये शाळा बचाव समितीचं 16 दिवसांपासून सुरू असलेलं आंदोलन अखेर थांबलं। अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अध्यक्ष निवडीसाठी 24 नोव्हेंबरला संचालक मंडळाची सभा। अध्यक्षपदी कोणाची निवड केली जाणार या संदर्भात उत्सुकता। दिवंगत आमदार शिवाजी कर्डिलेंच्या निधनामुळे जागा रिक्त। नवले पुलावर होणारे चेकपोस्ट उभारण्याचा प्रस्ताव। अपघात रोखण्यासाठी पोस्ट उभारण्याचा प्रस्ताव। अपघात टाळण्यासाठी उपाययोजना केल्या जाणार। प्रत्येक 100 मीटरवर फलक लावण्याचा प्रस्ताव। अंग्रेकरच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये पाकिस्तानचा नंबर, तर जुबेर संशय दहशतवादी। कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये 5 आंतरराष्ट्रीय क्रमांक, तर दहशतवादी जुबेरची न्यायालयीन कोठडीमध्ये आता रवानगी। चंद्रपूरमध्ये 11वे राज्यस्तरीय बालविज्ञान संमेलन। मराठी विज्ञान परिषदेच्या वतीनं आयोजित संमेलन। राज्यभरातील 100 पेक्षा अधिक विद्यार्थी आणि 50 शिक्षक यामध्ये सहभागी। पेण अर्बन बँक घोटाळा प्रकरणी प्रत्येकी 24 कोटींच्या वसुलीचे आदेश। जबाबदार व्यक्तींकडून केली जाणार वसुली। सहकार आयुक्तांनी केली सामूहिक जबाबदारी निश्चित। हिंगोलीमधील भंडारी तांडा शाळेमध्ये विद्युत तारा लोंबकळल्या, तर महावितरण विभागाचं मात्र दुर्लक्ष।
विद्युत तारा दुरुस्त करण्याची नागरिकांची मागणी। हार्बर आणि ट्रान्स हार्बरच्या प्रवाशांचे आज हाल, सीएसएमटी ते पनवेल लोकल 5 तास बंद। झटपट तिकीट देण्यासाठी मध्य रेल्वेनं नेमले यूटीएस सहाय्यक, 15 दिवसांच्या कालावधीमध्ये 20 लाखांचं उत्पन्न। नवीन सुविधेमुळे केवळ 15 दिवसात 14,000 तिकिटांची विक्री। मुंबईमध्ये 4 ठिकाणी कबूतरखाने सुरू करणार मुंबई महानगरपालिकेचा निर्णय। मात्र 4ही जागांवर अद्याप कबूतरखान्याचं व्यवस्थापन नाही। स्वयंसेवक संस्था पुढे आल्या तरच घेतला जाणार निर्णय। नवी मुंबईमध्ये ख्रिसमसच्या मुहूर्तावर विमान झेपावणार, ट्रॅव्हल्स एजन्सीकडे तिकीट बुकिंगसाठी विचारणा। प्रवाशांना सोयीप्रमाणे फ्लाईटची निवडही करता येणार। अहिल्यानगरमध्ये कारागिरांनी पळवले सराफ दुकानदाराचे 1 कोटीचे सोने। स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पश्चिम बंगालमध्ये केली कारवाई, तर कारवाईत 50 लाखांचे दागिने हस्तगत। या संदर्भातला अधिकचा तपासही सुरू। पिंपरी चिंचवडमध्ये मेट्रोमनी साईटवर एका व्यक्तीकडून महिलांची फसवणूक। स्वतः डी.वाय. पाटील कॉलेजमध्ये प्रोफेसर असल्याचं भासवत लाखो रुपयांची फसवणूक। महिलांच्या नातेवाईकांचा लबाड, प्रोफेसरला चांगलाच चोख। मालाडमध्ये ट्रान्सजेंडर गँगकडून महाविद्यालयीन तरुणाचं अपहरण, जबरदस्तीनं लिंग परिवर्तनाची शस्त्रक्रिया केल्याचा आरोप। 4 आरोपींना अटक, तर रुग्णालय रेकॉर्ड आणि संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू। गांजा विक्रीसाठी आलेल्या कागलच्या तरुणाला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानं केली अटक। 300 ग्रॅम गांजासह दुचाकी केली जप्त। मुरगुड पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात गुन्हा दाखल। नवी मुंबईमध्ये घरफोडी करणाऱ्या गुन्हेगाराला वाशी पोलिसांनी केली अटक। तब्बल 29,36,000 रुपये किमतीचे सोन्या चांदीच्या दागिन्यांची चोरी। 13,53,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले। बरदिवसा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्याला चोरट्यांनी लुटलं, 25 लाख रोकड लंपास। पैठण तालुक्यातील दावरवाडी शिवारातील घटना। सांगलीतील उत्तम मोहिते हत्ये प्रकरणी सांगली पोलिसांकडून संशयित आरोपीची धिंड काढण्यात आली। शहरातल्या इंदिरानगर गारपीर चौक परिसरामध्ये पोलिसांकडून संशयित आरोपी गणेश मोरेसह टोळीची धिंड काढत दहशत मोडून काढली। नाशिकमध्ये आढळली संशयास्पद वस्तू आढळल्यानं खळबळ। नाशिकच्या गोविंदनगरमध्ये घडली घटना। वर्ध्यामध्ये 19 विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पोलिसांच्या अवैध दारू विक्री आणि वाहतूक करणाऱ्यांवर कारवाईत 20 जणांवर गुन्हे दाखल करत 5,54,000 रुपयांचा दंड वसूल। पेढ्यातून गुंगीचं औषध देऊन महिलेवर अत्याचार। धुळ्यातील धक्कादायक प्रकार, अत्याचार करणाऱ्या मुख्याध्यापकाच्या विरोधात गुन्हा दाखल। कोर्टाकडून आरोपीला 2 दिवसांची पोलीस कोठडी। अमरावतीमध्ये शेतकऱ्याने उभारला संत्रा प्रक्रिया प्रकल्प। शेतकरी नवीन कुमार पेठ यांनी उभारला प्रकल्प। नवीन कुमार यांच्या संत्र्याला देशासह विदेशातही मागणी। एकाच रात्री लाखोंचे 23 सोलर प्लेट चोरी। ऐन हंगामातील कापणीला आलेल्या पिकांचं नुकसान। शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण। नंदुरबारमधील खांडवारा परिसरातील घटना। चोरट्यांचा लवकरच बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी। वाशिम जिल्ह्यामध्ये यंदा चिया पिकाच्या लागवडीमध्ये मोठी वाढ। 3,000 हेक्टरवर पेरणी, 10,000 हेक्टरपर्यंत चिया लागवड होण्याची शक्यता। कृषी विभागानं वर्तवला अंदाज। चंद्रपूर तालुक्यामध्ये एकूण 1,265 शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं। नांदेडमध्ये रब्बी हंगामाच्या पेरणीला सुरुवात। गहू आणि हरभरा पिकाला सर्वाधिक पसंती। कडाक्याची थंडी असताना शेतकरी पेरणी करताना घाई करताना दिसून येत आहे। जळगावमध्ये सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या। सासरच्यांकडून विवाहितेला पैशांसाठी मारहाण। मृत विवाहितेच्या नातेवाईकांचा आरोप। पिंपरी चिंचवडमध्ये धावत्या पीएमपीएल बसनं घेतला अचानक पेट। शॉर्ट सर्किटमुळे बसनं पेट घेतल्याचा प्राथमिक अंदाज। चालकाच्या सतर्कतेनं मोठा अनर्थ टळला। अग्निशमन विभागाच्या वतीनं आग आटोक्यात, तर पीएमपीएल बस सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर। कांजूरमार्ग येथील गांधीनगर वाहतूक पोलिसांच्या चौकीला आग। घटनास्थळी अग्निशमन दलाकडून आगीवरती नियंत्रण। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट। अहिल्यानगरमधील बिबट्याला ठार मारण्याचे आदेश। मुख्य वनसंरक्षक एम श्रीनिवास रेड्डी यांनी काढले आदेश, तर धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला ठार मारण्याचे आदेश। नागपूरमध्ये काटोल मार्गावर पहाटे गोंश नेणाऱ्या ट्रकला आग। 20 पेक्षा जास्त गुरं दगावली। ट्रक चालक फरार। टायर पंक्चर असताना ट्रक चालवत राहिल्यानं चाकाला देखील आग लागली।
IPL 2026 साठी मुंबई इंडियन्सचा मोठा निर्णय, तब्बल 9 खेळाडू संघातून बाहेर, परंतु त्यांची कोर टीम कायम, चाहत्यांना धक्का. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.